सो हे बच्चा पाटी कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही खूप जास्त छान असणार आणि असायला पण पाहिजे. ओके, तर बघा बाळांनो, बघा 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 बघा, मला वाटते आपण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सगळे आपण बेसिकच्या स्वरूपामध्ये कालपर्यंत, कालच्या 5व्या दिवसापर्यंत आपण कंप्लीट केलं होतं. बरोबर आहे, केलं होतं ना. तर आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत, जे की नवोदयाच्या हिशोबाने थोडस ट्रिक जे म्हणू ना आपण, ट्रिक नाही का रे, ट्रिक, की पटकन उत्तर कोणी कोणी सांगतात ना, पटाकसे उत्तर येते त्यांचं. ते कशामुळे काढतात, काय काय ट्रिक ते वापरतात, अशा काही बारीक बारीक गोष्टी आपण गुणाकारामध्ये आणि काही भागाकाराचे जे काही कन्सेप्ट असतात, ज्याला आपण डिव्हिजन म्हणतो, ते काही कन्सेप्ट असतात ना, झिरो वाले, पॉईंट वाले, समथिंग काही असतात ना, तर त्या सगळ्या गोष्टींचे डिस्कशन आज आपण इथे करणार. चालेल का तुम्हाला? चालेल ना. अरे बघा बाळा, कारण की कसा नवोदय खूप जास्त आजकाल बघत असाल तुम्ही, यावेळेसचा पेपर पण तुम्ही बघाल ना, तर कुठे नाही कुठे असं ट्रिकी आणि बेसिकच्या आधारावरच तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. म्हणजे टफनेस लेवल असं नाही म्हणत की खूप मोठं टफनेस लेवल होतं बा म्हणून, पण बेसिकच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले. ठीक आहे, म्हणजे येत्या काळामध्ये जे काही पेपर निघतील ते सगळे बेसिकच्या आधारावरच राहणार आहेत बरं. तुम्ही असं विचार बिलकुल नको करा की वरवर वरवर अभ्यास करून टाकतो म्हणजे झालं. नाही, प्रॉपर बेसिकचा अभ्यास करून तुम्हाला समोर जावं लागेल. तेव्हा जाऊन तुम्ही कुठे त्या नवोदयाच्या परीक्षेमध्ये यश संपादन कराल, हे वस्तुस्थिती आहे. चालेल, तो चलो बच्चा सुरुवात करते हैं. मेरा नाम है राज, तुम्हा सगळ्यांचा वेलकम आहे, स्वागत आहे माझ्या युट्यूबच्या परिवारामध्ये. अरे यार, थोड़ा सा मेरा हिंदी का मैं मानूंगा, है ना, क्योंकि देखो थोड़ा सा मराठी, मैं ऐसा नहीं बोलूंगा कि मैं महाराष्ट्र का नहीं हूं, लेकिन फिर भी बुनियादी तौर पे फौज का हिस्सा होने की वजह से मेरा बचपना पूरा फौज में गया है. दैट्स द रीजन कि वैसे भी बताया भी है मैं कि आर्मी स्कूल का बच्चा हूं करके, बच्चा था करके, हूं नहीं. है ना. तर एनिवे जो भी है, जिस हिसाब से है, तर म्हणून थोडस मराठी आहे छान, नाही पण छान. पण रे, पण आहे जितकं पाहिजे तितकं आहे. तर चला बाळांनो, सुरुवात करूया. कोणी पण नवीन विद्यार्थी किंवा नवीन पालक आम्हाला बघत असतील ना, आणि आमचा कंटेंट जर तुम्हाला व्यवस्थित वाटला ना, तर पक्का आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, आज आपण बघणार आहोत ट्रिक. काय बघणार आहोत? ट्रिक्स. कशाचे बाळा? गुणाकाराचे. कशाचे? गुणाकाराचे. म्हणजेच मल्टिप्लिकेशन. कोणता प्लिकेशन? मल्टिप्लिकेशन. तर चला बघा बाळांनो, बघा 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 बघा, मस्तपैकी आपण बघूया गुणाकाराची ट्रिक. आता गुणाकार तर प्रत्येकाला येतो, नो डाऊट. ठीक आहे, काय काय जे मेन बारकावे असतात ना, त्यावर आधारित आपण डिस्कशन आता करणार आहोत. ते समजून घ्या बाळांनो. कसं? तर बघा, जनरली अगर सपोज तुम्ही विचार कराल, 24ला जर मी म्हणेन 11ने गुणाकार करायचे, 11ची ट्रिक पहा, समजून घ्या. 24ला जर 11ने गुणाकार करायचा आहे, तुम्ही काय करता? 24 गुणिला 11 करता. हे जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. नवीन विद्यार्थी समजून घ्या. तुम्ही काय करता? 1 4 जा 4, 1 2 जा 2, मग एक इकडे प्लस किंवा गुणाकार किंवा काहीतरी करता, मग पुन्हा 1 4 जा 4, 1 2 जा 2, असंच करता आणि मग ऍडिशन करता. काय? 4 जसंच तसं, 4 + 2 म्हणजे 6 आणि हा 2. तुमचा उत्तर किती येतो? 264. पण असं करायचं नाही. याच्यानंतर काय करायचं? जेव्हा केव्हा 24 गुणिला 11 करायचं आहे, ठीक आहे, तर या बकऱ्याबद्दल नेहमी एक गोष्ट विचार करायची, काय, की कधी पण या 11 सोबत गुणाकार करणे म्हणजे ज्या संख्येसोबत तुम्ही गुणाकार करता त्याच्या पहिला अंक जसंच्या तसं लिहा, शेवटचा पण अंक जसंच्या तसं लिहा आणि मागे येऊन ती बेरीज करणं चालू करा. इकडून मागे येऊन 4 + 2 किती होते बाळा? 6. तर ते 6 लिहा इथे मधात. हा तुमचा बघा जसंच्या तसं उत्तर आला. आला की नाही आला? मग कसं जमत वाटतंय? पाय. मग दुसरा प्रश्न पाहू. आता पाय, दुसरा वाला प्रश्न. जर मी म्हणेल तुम्हाला 4 3 4, याचा गुणाकार मला 11 सोबत करायचा आहे. खूप कठीण गोष्ट आहे का रे? आता तुम्ही असं कराल का? 4 3 4 गुणिला 11 करायचा का? नाही. पहिली संख्या जशीची तशी, आखरी वाली संख्या पण जशीची तशी. आता मागे येऊन बेरीज करणं चालू करा. 4 आणि 3 किती होतात रे बाळा? 4 आणि 3 रे 7. पटाक से लिहायचं इथे 7. पुन्हा 3 आणि 4 किती होतात रे? 7. झालं तुमचं उत्तर. खतम. हा तुमचा काय आहे? उत्तर आहे. काय डाऊट आहे का बघा? 4774 तुमचं उत्तर. एक अजून घेऊ का प्रश्न, म्हणजे तुम्हाला डाऊट क्लिअर होणार? 1 2 3 4 5.
गुणीला 11. बाबा टेन्शन घ्यायचं नाही. शेवटची पहिली संख्या जशीची तशी, शेवटची संख्या जशीची तशी. चला 5 आणि 4 9, 4 आणि 3 सांगा ना 7, 3 आणि 2 5, 2 आणि 1 3. उत्तर रेडी. नाही समजला का? करून पाल बरं तुम्हाला. 1 2 3 4 5 गुणीला 11 करून पाल. नाही तुमचं उत्तर 135795 आलं तर बघाल बरं. समजलं का? काही डाऊट आहे का? एक प्रश्न देतो, सोडून देऊ शकता का मला? चला बरं विचार करा पटाक से. हा वाला एक्झाम्पल करून द्या आम्हाला. कसं? 1 0 0 0 1 2 3 गुणीला 11. बाबा सांगा बरं, तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमचं उत्तर काय येत होतं जल्दी. तर बघा बाळांनो, बघू कोणाचे उत्तर आलं बरं. ठीक है, चला बघू सांगा बरं. चल बघा 103. अरे इतना लिखने में टाइम पास नहीं, रपाक से. आखिरी का नंबर जैसे का वैसे, पहला नंबर भी जैसे का वैसे. तुरुक मागे येऊन बेडीज करायची का? मागे येऊन चला. 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 1 आणि 0 1, 0 आणि 0 0, 0 आणि 0 0, 0 1 1. तुमचा उत्तर 1 1 0 0 1 3 5 3. आलं का? कोणाचं आलं रे? रे बापरे, ऑलमोस्ट 90% क्लासचं आलं, 10% क्लासचं नाही आलं. चला तर ठीक आहे बाळांनो, समजलं ना? हा 11ची ट्रिक संपली, समजली का? काही डाऊट? आता थोडस तुम्हाला वाटेल की सर हे खूप छोटे छोटे तुम्ही एक्झाम्पल घेतो, थोडे मोठेवाले द्या बरं. ठीक आहे बाबा. पाय, जर मी म्हटलं तुम्हाला पाय, लक्ष दे. 4 5 7 8 9. तर इतकं भारी भरकम घेण्यापेक्षा सीधा 949 बस इंटू 11. पाय रे समजून घे, हा मोठा खतरनाक आहे. बघ, कारण की बघ, लक्ष दे गुडिया पाय. पहिली संख्या जशीची तशी, शेवटची संख्या पण जशीची तशी. पण लक्ष दे, इथं घोड काय आहे? लक्ष दे, पहिले समजून घे, ते मग इचकायचं. बघा 9 आणि 4 किती होतात बाळा? 13चे फक्त 3 लिहायचे आणि 1 समोर द्यायचं. 9 आणि 4 किती होतात? 13. 13चे 3 आणि 1 समोर. आता हे 4 होते, 4 आणि 1 किती झाले? 5. अच्छा, 5 आणि 9 किती? 14. 14चे 4 लिहायचं आणि 1 समोर द्यायचं. समजलं? हे 9 आणि 1 किती झाले? 10, 4 3 आणि 9 तुमचा उत्तर. नाही समजला का? पुन्हा एकदा सांगतो म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील. बघ बाळा, बघ 2 9 3 4 आणि हा 5. चल थोडस अजून मोठं घेऊन घेऊ. 8 गुणीला 11. काय डाऊट आहे का बाळा? पहिली संख्या जशीची तशी, शेवटची संख्या पण जशीची तशी. लक्ष दे आता. 8 आणि 5 किती होतात रे? 8 आणि 5 किती होतात? 13 होतात. समजलं? 13चे फक्त 3 लिहा आणि 1 समोर पाठवा. 13चे 3 आणि 1 समोर पाठवायचं. चल 5 आणि 4 किती? 9 आणि 1 10. 10चा टकल्या आणि 1 समोर पाठवा. चालेल? चल त्याच्यानंतर, अरे असं केलं होतं ना आपण, बरोबर आहे? असंच केलं होतं. 5 आणि 4 9 आणि 1 10. चल त्याच्यानंतर 4 आणि 3, 4 आणि 3 होतात 7 प्लस 1 म्हणजे 8. इथून काय आता उधार आलं का वापस त्याला? नाही. चल 9 आणि 3 12चे 2 आणि 1 हातचा. तर मला सांग, 9 आणि 2 11 आणि 1 12चे 2 आणि हातचा 1. विचारात 2 होता तर किती झाले? 1. म्हणजे काय उत्तर? 3 2 8 0 3 8. नाही समजला का? समजला का बाळांनो? थोडासा त्रास होणार पहिल्यांदा, कारण की कसं आहे, आपण याला नवीन अभ्यास करतो ना, तर म्हणून थोडंसं वाटते आपलं. ठीक आहे, इतके भारी भरकम येत नाही तुम्हाला, पण मी असंच तुम्हाला सहज दिलं. चला आता 9 4 5 6 आणि गुणीला 11 करा बरं पटाक से. पाय मी सांगतो. 6 जसंच तसं, 9 जसंच तसं. चल 6 आणि 5 किती होतात? 6 आणि 5 11चा 1 आणि 1 समोर. 5 आणि 4 9, 5 आणि 4 9 आणि 1 10 चा 0 1 कॅरी. 4 आणि 9 15 आणि 1 16चे 6 1 कॅरी, म्हणजे 9 आणि 1 किती झाला? 10 6 0 1 6. थांबा
काय लिहिलं रे मी? 6016 तुमचं उत्तर. नाही समजला का? अरे नाही समजला का? काही डाऊट आहे का? थोडसा तरी, उलूसा तरी? काहीच नाही, काहीच नाही. चला मग समोर जाऊया आपण सन्न पिकवताना ऍव्हरेज मध्ये. एक प्रश्न देईन तो तुम्ही सोडवू शकाल का? पक्का? चला मग 9 into 11 फटाक से सांगा. तो देखो बच्चा, सबसे मेन चीज देखो, जैसे आप लोगों ने सॉल्व किया होगा, इसका फायनल में कर रहा. 9 जसंच तसं, 9 जसंच तसं सांगा तुमचं उत्तर काय येतो. 9 आणि 2 किती बाळा? 11चे 1 आणि 1 कॅरी. पुन्हा सांगा 9 आणि 2 किती? 11 आणि 1 कॅरी. 9 आणि 2 अरे डायरेक्ट 11 आणि 1 12चा 1 आणि कॅरी. 2 आणि 9 11 आणि 1 12चा 2 आणि 1 कॅरी. तर हा विचारा 9 होता, इकडे 1 आहे तर काय होणार? 10. 2 2 2 1 आणि 9. काय समजलं का? तर इथे बाळा तुमची ही 11ची ट्रिक काय झाली? संपली. 11ची ट्रिक काय आहे? संपली. बाकीच्या अजून जे महत्वाच्या गोष्टी असतात ना ट्रिकच्या हिशोबाने, आज थोडासा उशीर झाला, आज थोडासा वेळ झाला, शनिवारचा दिवस पहिलेच पूरा सत्यानाश दिवस असते, बरोबर है? त्या कारणाने ठीक है, मैं माफी चाहूंगा. बाकी का जो भी पर्टिकुलर डिस्कशन रहेगा हम लोग नेक्स्ट वीडियो में पक्का करेंगे. तब तक एक चीज मैं बताना चाहूंगा, तब तक एक चीज मैं आप सभी को बताना चाहूंगा, कोई भी नए बच्चे नए पेरेंट अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हैं तो दिए गए जो भी नंबर है 8275397522 पे कॉल करके पूछ सकते हैं कि किस हिसाब से हमारे साथ जुड़ना है. 15 फेब्रुवारी पर्यंत ऑफर आहे 500 रुपयाचा. ओके, त्यानंतर 500 रुपये इन्क्रीज होणार आहे. या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला फोनवर सांगू शकतोय. जर तुम्हाला आमच्या सोबत अभ्यास करायचा असेल तर आम्ही ऑनलाईन पण आणि ऑफलाईन दोन्ही गोष्टीमध्ये डील करत असतो, ऍपच्या थ्रू अभ्यास करत असतो. ओवरऑल अगर सपोज हमारा ये पढ़ाया हुआ कंटेंट भी आपको अच्छा लगा हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.